श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. दासबोध दशक चौथा, समास पहिला. श्रोतीम अवधान दिधले, पाहिजे आता प्रथम भजन ऐसे जाण. हरिकथा पुराण श्रवण, नाना अध्यात्म निरूपण ऐकत जावे. समर्थ रामदास स्वामी श्रोत्यांना अत्यंत प्रेमाने आणि आग्रहाने सांगतात, हे श्रोते हो, आता लक्ष द्या. मनातील आळस, कंटाळा आणि चंचलता बाजूला ठेवा. प्रथम भजन कसे करायचे ते जाणून घ्या. प्रथम भजन म्हणजे काय? एखादा मनुष्य ज्याला भक्तीविषयी काहीच माहिती नाही, पण त्याच्या अंतःकरणात भक्तीची इच्छा जागृत झाली आहे, तो सुरुवात कशी करावी, कुठून करावी, मन देवाच्या चरणी कसे लावावे, भगवंताच्या दर्शनाची ओढ कशी निर्माण करावी, असा प्रश्न त्याच्या मनात येतो. यावर समर्थ स्पष्ट सांगतात की श्रवण भक्ती ही सर्वश्रेष्ठ आणि सुलभ मार्ग आहे. आपण जे ऐकतो त्यातूनच जिज्ञासा निर्माण होते. आपण ज्या भगवंताविषयी ऐकतो तो कोण आहे, त्याचे आचरण कसे आहे, त्याची लीला कशी आहे, त्याची करुणा किती अपार आहे, असे प्रश्न मनात निर्माण होतात आणि मन हळूहळू भगवंताच्या चरणी स्थिर होऊ लागते. हरिकथा आणि पुराण श्रवण. समर्थ म्हणतात, प्रथम भजन ऐसे जाण. हरिकथा पुराण श्रवण म्हणजेच भजनाची सुरुवात हरिकथा आणि पुराणांचे श्रवण यापासून करावी. हरिकीर्तन, हरिनाम, हरिकथा ऐकल्याने मन श्रीहरी विष्णूच्या चरणी जाऊन टेकते. हरिनामाची ओढ लागते, भगवंताची कृपा लाभते. हरिकथा ऐकणे हे प्रत्येकाच्या नशिबात नसते. अनंत जन्मांचे पुण्य एकवटले की मनुष्याला हरिकथा श्रवण करण्याचे भाग्य प्राप्त होते. हरिकथा आणि हरिकीर्तन हे असे दिव्य साधन आहे की हजारो पापांचे डोंगर क्षणात भस्म होतात. अध्यात्म निरूपण ऐकत राहावे. समर्थ पुढे सांगतात, नानाविध अध्यात्म निरूपण ऐकत राहावे. कारण ऐकत राहिल्याने अध्यात्माची गोडी वाढते. जसे गोड पदार्थ खाल्ल्यावर पुन्हा गोड खावेसे वाटते, तसेच हरिकथा ऐकताना मनाला आनंद मिळतो आणि पुन्हा पुन्हा तेच ऐकण्याची इच्छा होते. श्रवणातूनच मनात भक्तीचा अंकुर फुटतो. श्रवणातूनच विश्वास दृढ होतो. श्रवणातूनच नामस्मरणाची ओढ लागते. आज आपणही हीच हरिकथा श्रवण करणार आहोत. हरिकथा म्हणायची तर सुरुवात विष्णू पुराणापासून होते. आज आपण विष्णू पुराणातील महान भक्त प्रल्हाद यांची भक्तिमय गाथा पाहणार आहोत. होलिका दहन का केले जाते? होळी हा सण का साजरा केला जातो? यामागील आध्यात्मिक रहस्य काय आहे, हे सर्व आपण या कथेमधून जाणून घेऊ. चला तर मग एकाग्र मनाने हरिकथा श्रवण करूया. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. दोन असुरबंधू हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. हिरण्याक्षाचा वध श्री विष्णूंनी वराह अवतार घेऊन केला. आपल्या भावाचा मृत्यू पाहून हिरण्यकश्यपूच्या अंतःकरणात सुडाची ज्वाला पेटली. तो मनोमन म्हणाला, विष्णूने माझ्या भावाचा वध केला. आता मीच विश्वाचा अधिपती होईन, देवांना नमवीन आणि विष्णूचे नावही जगातून नाहीसे करीन. कठोर तप आणि वरदान. हिरण्यकश्यपूने भयंकर तप सुरू केले. हजारो वर्ष उभा राहून, अन्न जल त्यागून, अग्नीमध्ये बसून त्याने ब्रह्मदेवांची आराधना केली. शेवटी ब्रह्मदेव प्रकट झाले. माग वरदान, ते म्हणाले. हिरण्यकश्यपू म्हणाला, माझा मृत्यू देव, दानव, मनुष्य, पशु, पक्षी यांच्याकडून होऊ नये. ना दिवसात ना रात्री, ना घरात ना बाहेर, ना भूमीवर ना आकाशात, ना शस्त्राने ना अस्त्राने. ब्रह्मदेवांनी तथास्तु म्हटले. वरदान मिळताच
हिरण्यकश्यपूचा अहंकार आकाशाला भिडला. अत्याचारांची सुरुवात. तो म्हणाला, आता मीच देव आहे, माझीच पूजा व्हावी. देव, ऋषी, साधू भयभीत झाले. राज्यात सर्वत्र त्याने आज्ञा दिली, विष्णूचे नाम घेतले तर मृत्युदंड. लोक भयाने त्याची पूजा करू लागले. पण देवांना माहीत होते, अहंकाराचा अंत निश्चित असतो. हिरण्यकश्यपूची पत्नी कयाधू गर्भवती होती. त्या काळात नारद ऋषींनी तिला आपल्या आश्रमात आश्रय दिला. नारद ऋषी दररोज भगवंताची महती सांगत. कयाधू ऐकत असे. पण त्या गर्भातील बालकही ते ऐकत होते. म्हणजे भक्ती संस्कार हे गर्भातच झाले होते. ती एक प्रकारे श्रवण भक्तीच त्या गर्भातील बालक होता, प्रल्हाद. जन्मताच त्याच्या अंतःकरणात भगवंताची भक्ती जागृत होती. बालपणातील दिव्य लक्षणे. लहानसा प्रल्हाद खेळण्यांपेक्षा नामस्मरणात रमायचा. इतर मुले शस्त्रविद्या शिकत तर तो डोळे मिटून म्हणायचा, ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. राजवरातील सेवक आश्चर्याने म्हणत, हा राजपुत्र असूनही किती शांत आहे. गुरुकुलातील उपदेश हिरण्यकश्यपूने त्याला शुक्रमुनींच्या पुत्रांकडे शिक्षणासाठी पाठवले. गुरु त्याला राज्यनीती शिकवत. पण प्रल्हाद इतर मुलांना म्हणायचा, बंधूंनो, लहानपणीच भगवानाची भक्ती करा. हा मानवी जन्म दुर्लभ आहे. सत्ता, संपत्ती, वैभव क्षणभंगूर आहे. गुरूंनी तक्रार केली. हिरण्यकश्यपू संतापला. राजाने प्रल्हादाला मांडीवर बसवले आणि विचारले, बाळा, तुला सर्वात प्रिय काय आहे? प्रल्हाद हसत म्हणाला, पिताश्री, सर्वात प्रिय आहे श्रीहरीचे नाम. हिरण्यकश्यपूचा चेहरा रागाने लाल झाला. कोण शिकवतो तुला हे? तो गर्जला. प्रल्हाद शांत स्वरात म्हणाला, हे ज्ञान अंतःकरणातून येते. यातनांची मालिका. हिरण्यकश्यपूने सैनिकांना आज्ञा दिली, याला ठार मारा. प्रल्हादाला विषारी सापांमध्ये टाकले. तो म्हणत राहिला, ओम नमो भगवते वासुदेवाय. साप शांत झाले. हत्ती मत्त हत्ती त्याच्यावर सोडले. हत्ती त्याच्या चरणी बसले. डोंगर उंच पर्वतावरून फेकले. तो सुखरूप राहिला. विष त्याला विष दिले. ते अमृतासारखे झाले. होलिका. होलिकेला वरदान होते की ती अग्नीमध्ये जळणार नाही. ती प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसली. अग्नी पेटला. प्रल्हाद नामस्मरण करत राहिला. जळली ती होलिका. प्रल्हाद सुरक्षित बाहेर आला. अग्नीने होलिकेला भस्म केले. भक्त सुरक्षित राहिला. त्यामुळे होलिका दहन म्हणजे वाईट, अहंकार, अन्याय यांचा नाश याचे प्रतीक आहे. भक्ती, सत्य आणि श्रद्धेचा विजय याची आठवण आहे. होळी हा सण आपल्याला शिकवतो, भक्ती टिकते, अहंकार जळतो, सत्याचा नेहमी विजय होतो. होलिका दहन फक्त लाकूड जाळणे नाही, तर आपल्या मनातील वाईट प्रवृत्ती जाळण्याचा संकल्प आहे. पुन्हा कथेकडे येऊ. एक दिवस हिरण्यकश्यपूने विचारले, तुझा विष्णू कुठे आहे? प्रल्हाद म्हणाला, तो सर्वत्र आहे. राजा म्हणाला, या खांबात आहे का? होय, प्रल्हाद म्हणाला. हिरण्यकश्यपूने खांबावर प्रहार केला. गर्जना झाली. खांब फाटला. प्रकट झाले अर्ध मनुष्य, अर्ध सिंह, नरसिंह. संध्याकाळची वेळ. ना दिवस ना रात्र. उंबरठ्यावर ना घरात ना बाहेर. मांडीवर बसवून ना भूमीवर ना आकाशात. नखांनी वध, ना शस्त्र ना अस्त्र. अशा रीतीने वरदानाचा भंग न करता हिरण्यकश्यपूचा अंत झाला.
नरसिंह भगवान प्रल्हादाकडे पाहून शांत झाले. वत्सा, माग वर. प्रल्हाद म्हणाला, प्रभो, मला काही नको. माझ्या अंतःकरणात तुमची अखंड भक्ती राहो. भगवान म्हणाले, तू खरा भक्त आहेस. तुझ्या नावाने भक्तीची परंपरा चालेल. राज्य आणि वैराग्य. नंतर प्रल्हादाने राज्य केले. तो न्यायी, दयाळू आणि धर्मनिष्ठ राजा ठरला. त्याने कधीही अहंकार केला नाही. तो म्हणे, राज्य हे सेवेसाठी आहे, स्वार्थासाठी नाही. कथेमधील गूढ संदेश. भक्ती वय पाहत नाही. श्रद्धा संकटात अधिक दृढ होते. अहंकार कितीही मोठा असो, भक्तीसमोर टिकत नाही. देव सर्वत्र आहे, बाहेरही आणि अंतःकरणातही. आजच्या काळातील अर्थ आपल्या जीवनातही संकटे येतात. भीती, अपयश, अन्याय, टीका हे सर्व हिरण्यकश्यपू आहेत. पण जर अंतःकरणात प्रल्हादासारखी श्रद्धा असेल तर प्रत्येक संकटातून मार्ग निघतो. भक्त प्रल्हाद आपल्याला शिकवतो, देह नश्वर आहे, सत्ता क्षणभंगूर आहे, पण नाम अमर आहे. त्याची कथा फक्त पुराणातील गोष्ट नाही, ती प्रत्येक भक्ताच्या अंतःकरणातील सत्य आहे. अशा प्रकारे निरूपण करायला खूप मेहनत, वेळ आणि आर्थिक खर्चही लागतो. जर तुम्ही चॅनलची मेंबरशिप जॉईन केली, जी अगदी 29 रुपयांपासून सुरू होते, तर तुमच्या क्षमतेनुसार ती घ्यावी अशी माझी विनंती आहे. कारण हे निरूपण मला अजून दिव्य आणि भव्य स्वरूपात केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातील लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे. आणि ते इतके सोपे नाही. जर मेंबरशिप घेणे तुम्हाला शक्य नसेल तर किमान व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा आपल्या इतर मित्रांनाही नक्की पाठवा, ज्यामुळे हे निरूपण सर्वदूर पोहोचेल. पुन्हा भेटूयात इथेच. श्रीराम समर्थ.